तिकडे अजून पालकमंत्री हा नेमला गेलेला नाही. रायगडमधनं आपले प्रतिनिधी गणेश मापळकर सध्या आपल्यासोबत आहेत. गणेश, अपडेट्स काय अगदी थोडक्यात? ज्ञानदा, सध्या मतदान जे निकाल केंद्र आहे त्या निकाल केंद्राबाहेर सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी उत्सुकतेने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत आता सध्या पोलादपूर निकाल केंद्राबाहेरची हे संपूर्ण भाजप असतील किंवा इतर पक्षातले सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी थेट जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल, निकालाची चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होतील. भाजप विरुद्ध शिवसेना असा खरं तर संघर्ष या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आणि एकीकडे बघितलं तर मंत्री भरत गोगावले, दुसरीकडे प्रवीण दरेकर यांची ताकद या ठिकाणी लागली होती. कशा पद्धतीने निकाल हाती येतील? सन्माननीय नेते प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आम्ही लढवत असताना जनतेने एक विश्वास दाखवलेला आहे की एक सर्वसामान्य सगळ्यांना मदत करणारा उमेदवार जे आम्ही दोघंही आहोत त्या मदत करणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याचा मानस सगळ्या लोकांनी तयार केलेला आहे. तेव्हा कोणीही कितीही वल्गना केल्या तरी येणारा गुलाल हा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्षाचाच असेल असं मी या ठिकाणी नमूद करतो. दादा, काय सांगाल, थोड्या वेळात आपण बघितलं तर हे चित्र स्पष्ट होतील. मात्र दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी उपस्थित आहेत. सभा देखील तेवढ्याच ताकदीच्या झालेल्या आहेत. धनशक्तीचा या ठिकाणी जास्त उपयोग झाल्या असल्या कारणाने या ठिकाणी जनतेने कुणाला स्वीकारले हे या ठिकाणी समजेलच, परंतु हा माणुसकीचा विजय असेल हे चित्र तुम्हाला या पोलादपूरमध्ये दिसेल. काही तरुण म्हणून आपण या ठिकाणी उभ्या आहात. कशा पद्धतीने या ठिकाणी हा जो निकाल आहे तो हाती येईल? एकंदरीत आपण बघितलं तर शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये यंदा कमल फुलेल असा देखील दावा प्रवीण दरेकरांनी केला होता. हो, तो दावा करण्यामागचं काहीतरी आमचं विजन आहे जे आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलेलो आहोत. 15 वर्ष इथे जरी शिवसेनेची सत्ता असली तरी त्याचा कायापालट करण्यासाठी आमच्याकडे एक विजन आहे. ते विजन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या प्रचाराच्या दरम्यान प्रयत्न केला आणि त्याला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणूनच आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे की इथे भारतीय जनता पार्टी एकंदरीत रायगडमध्ये चित्र असं आहे की भाजप असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो, प्रत्येकाला विजयाचा विश्वास आहे. आता कुठे कुठे पोस्टल बॅलेट मतमोजणी सुरू झाली आहे, कुठे प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. रायगडचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत, पण त्याआधी आपण कोल्हापूरला जाऊया. अश्विन, कोल्हापूरला जाऊया. विजय केसरकर आपल्यासोबत आहेत. विजय, कोल्हापूरमध्ये महापालिका निवडणुकीत काय झालं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र आता चित्र नेमकं कसं आहे? आता कोणकोणते नेते आहेत ज्यांनी आपलं कसबपणाला लावलंय आणि आता मतमोजणी सुरू झाली आहे का तिकडे? विजय, थोडक्यात. अश्विन, अगदी बरोबर आहे. टपाली मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय करवीर तालुक्यातील ही सगळी टपाली मतमोजणी आहे ती देखील या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळते. एकूण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आणि 10 आमदारांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकामध्ये काटेकी टक्कर आहे ते पाहायला मिळालं होतं आणि आता ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची या ठिकाणी पकड मजबूत असते. मात्र अलीकडच्या काळामध्ये भाजप आणि शिवसेनेनं देखील या ठिकाणी आपलं जाळं आहे ते निर्माण केलेलं आहे. त्यामुळे काटेकी टक्कर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि आता पुढच्या काही वेळातच या ठिकाणी पहिले कल आपल्या हाती येतील, त्याचबरोबर निकाल देखील पहिला आहे तो आपल्या हाती यायला सुरुवात होईल. कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती नेमका कुणाचा झेंडा फडकतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण मिनी मंत्रालय या ठिकाणी मानलं जातं जिल्हा परिषदेला. त्यामुळे 68 जागांवरती कोण बाजी मारतं आणि पंचायत समितीच्या 136 जागांवरती कोण बाजी मारतं हे पुढच्या काही वेळातच लक्षात येईल. अश्विन, खरं तेव्हा तुझ्याकडनं अपडेट जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद विजय या सगळ्या सविस्तर अपडेटवर. ग्रामीण भागात सत्ता कुणाची किंवा ग्रामीण भागात प्राबल्य कुणाचं हे जिल्हा परिषदांच्या निवडणुका ठरवतात. त्यामुळे एक प्रकारे मिनी विधानसभा असं सुद्धा या जिल्हा परिषद निवडणुकांना मानलं जातं, समजलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अश्विन, सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात अनेक ठिकाणी लढताना आपण पाहिलेलं आहे, खास करून राष्ट्रवादी. कारण याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आणि अशा बऱ्याचशा जागा आहेत की ज्या जागांवरती घड्याळच्या चिन्हावरती दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत. म्हणजे तुतारी चिन्ह नाही तर घड्याळ चिन्ह घेऊन शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार सुद्धा उभे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अर्थातच त्या ठिकाणी नेमकं काय होतं हेही पाहणं महत्त्वाचं असेल. तर इकडे परभणीतली अपडेट येते. जिल्हा परिषदेचा कारभारी आज अर्थातच ठरणार आहे, त्यामुळे मतमोजणीसाठीची आता प्रक्रिया जी आहे ती आता सुरू होईल, किंवा सुरू झाली असेल. आता जिल्हा परिषदेच्या 54 गटातल्या 247 आणि पंचायत समितीच्या 108 गणांसाठी 433 उमेदवारांचं भवितव्य हे पणाला लागतंय. पंकज क्षीरसागर यांच्याकडनं आढावा पाहू.
परभणी जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालयातील कारभाऱ्यांची निवड जी आहे ती आज होणार आहे. कारण परभणी जिल्हा परिषदेच्या 54 आणि 108 पंचायत समितीच्या गणांसाठीची मतमोजणी जी आहे ती काही वेळामध्ये सुरू होणार आहे. आपण जर बघितलं तर प्रशासनानं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या सभागृहामध्ये मतमोजणीची जी आहे ती कक्ष तयार करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर पूर्ण तयारी जी आहे ती मतमोजणीची करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा 3 टेबलवर टपाली मतमोजणी केली जाणार आहे आणि त्यानंतर 40 टेबलवर सर्व जे 10 गण आहेत आणि 20 पंचायत समितीचे जे गण आहेत त्यांची मतमोजणी केली जाणार आहे. आणि हीच परिस्थिती परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आहे. कारण 9 तालुक्यांमध्ये ही मतमोजणी केली जाणार आहे. परभणीमध्ये या विद्यापीठामध्ये ही मतमोजणी होते. बाकीच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. आणि आपण जर एक गणित जर बघितलं तर 54 जिल्हा परिषद गटांसाठी जवळपास 247 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 108 पंचायत समितीच्या गणांसाठी जवळपास 433 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांच्या भवितव्याचा फैसला जो आहे तो आज होणार आहे. तर स्थानिक नेत्यांची जी ती प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काही नेत्यांच्या घरातील मंडळी सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर उभी आहे. त्यांच्या बाबत मतदारांचा काय कौल असतो, काय कौल होतो हे आता काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे आणि मतमोजणीला जी आहे ती काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. तर बऱ्याच ठिकाणी टपाली मतमोजणीला सुरुवात झाली. इकडे सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गण आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी आज मतमोजणी होती आहे. आणि आत्ताची दृश्य आपण सोलापूरची दृश्य पाहतोय. ईव्हीएम उघडायला सुरुवात झालेली आहे. आज स्ट्रॉंग रूम मध्ये ही सगळी ईव्हीएम ठेवली जातात. खरं तर जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम मतदानाचा आणि मतमोजणीचा अजित पवारांच्या निधनामुळे थोडासा बदलला गेला. 3 दिवसांचा शासकीय दुखावटा होता. परभणीमध्ये शिवसेना सध्या एका जागेवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. परभणीमध्ये शिवसेनेनं एका जागी आघाडी घेतलेली आहे. तर हळूहळू कल आपल्याला हाती येऊ लागतील. परभणीमध्ये आपण पाहिलं होतं ज्ञानदा, महापालिका निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेने काहीसा वर्चस्व तिकडे मिळवलेला होता. आता इकडे शिवसेना आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं परभणीतलं किंवा एकूणातच त्या सगळ्या जिल्ह्यांमधलं चित्र काय असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीमधलं आपल्याला स्पष्ट होईल. एकनाथ शिंदेच्या बाजूने पहिला कल गेला. अर्थात शिवसेना आघाडीवरती परभणीची जिल्हा परिषद सुद्धा तितकीच महत्वाची मानली जाते. म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना हे मिळून महापालिकेत सत्ता स्थापन करतील असं चित्र असताना त्याच पार्श्वभूमीवर आता झेडपीच्या निवडणुका पार पडल्यात. पण महानगरपालिका ह्या शहरी भागांसाठी विशेष महत्वाच्या असतात, तर ग्रामीण भागाची सगळी गणितं ही झेडपीच्या निकालांवरती अवलंबून असतात. त्यामुळे चित्र वेगळं असू शकतं. परभणीमध्ये पहिला कल सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे टॅली सुद्धा थोडीशी बदलली आहे. आधी 8 जागा बिनविरोध झेडपीच्या आलेल्या होत्या, तर सगळ्या सिंधुदुर्गातनं होत्या. 7 भाजपच्या आणि 8 एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची. आता शिवसेनेनं 2 जागी आघाडी घेतलेली आहे. त्यातली 1 जागा त्यांनी जिंकली आहे सिंधुदुर्गात, तर दुसरी परभणीमध्ये ते आघाडीवर आहे. आणि अजून एक कल हाती येतोय ज्ञानदा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने परभणीमधला दुसरा कल जातोय. त्यामुळे आता 1 ऑल अशी सध्याची स्थिती तिकडची. अर्थात एक कल आहेत, आपल्याला निकाल जे आहेत ते अजून काही मिनिटांनी काही तासांनी कळतील. मात्र परभणीमधली अपडेट, एक कल पहिला जो आला आजच्या दिवसभरातला तो गेला शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने, दुसरा कल आला ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने गेला. तर तिकडे गुहागरमध्ये देखील प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यात देखील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. संभाजीनगरात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कल हाती येऊ लागतील. कोल्हापुरात देखील मतमोजणी सुरू झालेली आहे. 10 वाजून गेलेत. आपण पाहिलेलं की महापालिकेच्या निकालांमध्ये बराच विलंब झालेला होता. खूप उशिरानं हे निकाल समोर आलेले होते. चित्र नीट स्पष्ट झालेलं नव्हतं. पण आता झेडपीच्या वेळेला 12 जिल्हा परिषदांचे निकाल आज लागणार आहेत. 731 पैकी 13 जागांचे एक प्रकारे निकाल आणि कल हाती आलेले. टॅली कशी बदलली आहे? 731 झेडपीच्या जागांपैकी भाजप 7, शिवसेना 2, काँग्रेस 3, ठाकरे सेना 1. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरची अपडेट, कोल्हापूरला आपण मगाशीच बोललो होतो ज्ञानदा, ज्या पद्धतीने काँग्रेसने जोर लावला होता महापालिकेला, म्हणजे सतेज पाटील यांनी जबरदस्त परफॉर्मन्स तिकडे केला होता असं म्हणावं लागेल. त्याच काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या जिल्हा परिषदेत देखील आघाडी घेतलेली दिसते. तर पंचायत समितीमध्ये देखील काँग्रेसच 6 ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे सध्या तरी कोल्हापुरात काँग्रेस ही पुढे जाताना दिसते. 6 ठिकाणी पंचायत समिती आणि त्यासोबतच जिल्हा परिषदच्या जागांवर देखील काँग्रेसने घेतलेली आघाडी. आणि मगाशी विजयनं आपल्याला कोल्हापूरच्या बाबतीत सांगितलं तसं की 3 मंत्री आणि 10 आमदार यांची प्रतिष्ठा इथे पडायला लागलेली आहे. परभणीमध्ये दोन्ही शिवसेना एकेका जागी आघाडी घेत असल्याचं चित्र आहे. कोल्हापुरात मात्र काँग्रेसनं मुसंडी मारली. सध्याच्या प्राथमिक कलांमध्ये
कारण कोल्हापुरात पंचायत समितीत काँग्रेस 6 जागांवरती आघाडीवरती आहे, तर जिल्हा परिषदेत 3 जागांवरती. परभणीचं चित्र काहीसं असं आहे की दोनही शिवसेनांनी, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, एकेका जागी सध्या आघाडी घेतलेली आहे. आणि अर्थातच एकनाथ शिंदेंचा वाढदिवस आहे. एकनाथ शिंदेंसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे अर्थातच. आणि त्या दृष्टीनं शिवसेनेचे निकाल कसे येत आहेत, त्यांच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स ग्रामीण भागामध्ये कसा राहतोय, हे सुद्धा पाहणं तितकंच रंजक असेल. आणि आपण थोडीशी टॅली पुन्हा एकदा त्यामुळे